राजा रवी वर्मा यांची यशोदा आणि कृष्ण ही चित्रकृती आज जगातील सर्वात महागड्या चित्रांपैकी एक ठरली आहे। नवी दिल्लीत झालेल्या लिलावात हे चित्र तब्बल 167.2 कोटी रुपयात विकलं गेलं। याआधी हा विक्रम MF हुसेन यांच्या ग्रामयात्रा या चित्राकडे होता, पण या चित्राची खरी किंमत पैशात मोजता येणार नाही। 1890 साली साकारलेलं हे चित्र, यात दिसते एक साधी पण हृदयाला स्पर्श करणारी भावना, आई आणि मुलामधलं नातं। यशोदा माता गाईचं दूध काढत असताना जवळच बाळकृष्ण हातात पेला घेऊन उभा आहे। मलाही दूध दे ना, असं लाघवीपणे म्हणत आहे। यात फक्त रंग नाही, तर आहे प्रेम, माया आणि निरागसता। आईच्या चेहऱ्यावरचं वात्सल्य आणि कृष्णाचा हट्ट, हे सगळं इतकं जिवंत वाटतं की चित्र जणू बोलतंय असं वाटतं। या चित्राची खास गोष्ट म्हणजे आपण कृष्णाला नेहमी देवरूपात पाहतो, पण इथे तो एक साधा, गोंडस, निरागस बाळ म्हणून दिसतो। हे चित्र खरेदी केलंय सायरस पूनावाला यांनी। या चित्राबद्दल बोलताना ते म्हणाले, ही कलाकृती फक्त माझ्यासाठी नाही, तर सर्वांसाठी पाहता यावी यासाठी ते प्रयत्न करणार। राजा रवी वर्मा ज्यांनी भारतीय कलेला आधुनिक रूप दिलं, अगदी युरोपियन तंत्रांचाही प्रयोग केला, पण आत्मा मात्र भारतीयच ठेवला। ही फक्त एक कलाकृती नाही, तर हा आपल्या संस्कृतीचा, भावनांचा आणि इतिहासाचा जिवंत ठेवा आहे।